गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बुद्धभूमी फाउंडेशन प्रकरणी विधानसभेत शिवसेना आमदार बालाजी किणीकर आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचा आरोप बुद्धभूमी फाउंडेशनचे भंते गौतमरत्न महाथेरो यांनी केलाय। आज भंते गौतमरत्न महाथेरो यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे। यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की ही बौद्ध समाजाची फसवणूक आहे। बौद्ध समाजाच्या भावना आणि प्रश्नांबाबत चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जाते। कल्याणमधील बालदोनी परिसरात बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर गेल्या 10 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। कल्याणमधील प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी 4 पदरी उड्डाणपुलाच्या कामादरम्यान बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर अडथळा हटवण्याच्या कारवाईदरम्यान महापालिकेकडून निष्काळजीपणा केला जातोय असा आरोप बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने केला गेलाय। यासोबतच बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने काही मागण्या केल्या गेल्या त्या संदर्भात बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने आंदोलन सुरू आहे। विधिमंडळातील सभागृहामध्ये आमदार बालाजी किणीकर आणि मंत्री समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट त्यांनी जी खोटी माहिती दिलेली आहे त्याबद्दल मला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खुलासा करायचा आहे। बालाजी किणीकर बोलतात या ठिकाणी काही लोक तेढ निर्माण करीत आहेत। आपल्याला माहीतच आहे बौद्ध भिक्खू संघ आणि शांतप्रिय बौद्ध उपासक उपासिक या ठिकाणी 27 दिवस होऊन सुद्धा आम्ही शांततेच्या मार्गाने संवैधानिक मार्गाने धरणं आंदोलन करीत आहोत। या 27 दिवसांमध्ये कोणतेही अनुचित प्रकार झालेले नाही आहेत। तर अशी खोटी माहिती त्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे। त्यानंतर संजयजी शिरसाट बोलत आहेत काय या ठिकाणी म्हणे कुणी म्हणतात बुलडोझर गेले, तोडफोड केले, परंतु आपल्याला माहीत आहे जगभराने लाईव्ह व्हिडिओ मार्फत पाहिलेलं आहे। शेकडो JCB, डंपर, बुलडोझर जाऊन त्या ठिकाणी आमच्या अस्मितेचे प्रतीक भीमा कोरेगाव प्रतिकृती, बौद्ध स्तूप तोडफोड केलेला आहे, बेकायदेशीर बुद्धरूप हटवलेलं आहे, शेकडो झाडे 42 झाडांची त्यांनी कत्तली केलेली आहेत। परंतु अशी खोटी माहिती देऊन संजयजी शिरसाट आणि बालाजी किणीकर या दोघेही बौद्ध समाजावर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत त्यांनी फसवणूक केलेली आहे। तर त्या दोघांचा या ठिकाणी निषेध करतो। धन्यवाद। तर काँग्रेस पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी यावेळी कालचा विधिमंडळ अधिवेशनाचा दिवस हा काळा दिवस होता। या ठिकाणी आमदार बालाजी किणीकर आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या माहितीत कुठलाही तथ्य नाहीये। या ठिकाणी बसलेले आंदोलनकर्ते समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी विधिमंडळात केलाय। मात्र समाजात कोण तेढ निर्माण करते हे सर्व महाराष्ट्राला माहीत असल्याचं इंगळे यांनी सांगितलंय। कालचा दिवस जो होता विधिमंडळ अधिवेशनाचा महाराष्ट्राच्या याच्यामध्ये अत्यंत हा दुःखद दिवस म्हणावा लागेल। कारण विधिमंडळामध्ये माननीय मंत्री महोदय आणि माननीय आमदार यांनी ज्या काही घटना त्या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनला घेऊन सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य आढळून येत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी असं सांगितलं आलेलं आहे की या ठिकाणी बसलेले आंदोलनकर्ते समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहे। तर माझा असा प्रश्न आहे की समाजामध्ये तेढ कोण निर्माण करतं आहे हे संबंध कल्याणला आणि महाराष्ट्राला कळलेलं आहे। त्यामुळे असे स्टेटमेंट आपण देऊ नये आणि सभागृह जे पवित्र सभागृह या सभागृहाची दिशाभूल आपण करू नये। मी या अनुषंगाने एवढंच सांगेल आणि शेवटपर्यंत हा लढा भंतेजींच्या नेतृत्वामध्ये अशाच पद्धतीने चालू राहणार आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।